शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 29 मे. तर 29 मेला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असेल? हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. संध्याकाळी सकाळच्या सुमारास वातावरण अगदी म्हणजे उन्हाचा तडाखा सकाळी असणार आहे. त्याचबरोबर वातावरणामध्ये बदल आपल्याला संध्याकाळी 6च्या दरम्यान जाणवू शकतो. म्हणजे जास्त प्रमाणात नाही. जवळ-जवळ महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये कोरडंच वातावरण 29 तारखेला शुक्रवारी आपल्याला दिसत आहे. आपण जर सातारा परिसर जर बघितला, तर कराड परिसरामध्ये इथे साताऱ्यात कराड परिसर, ईश्वरपूर तर या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर फलटण परिसरात देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. दौंड परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. बारामतीमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा, कोडेगाव हा जर परिसर जर आपण बघितला, तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर इकडे जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, तर या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. म्हणजे काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये आपण जर छोटे-छोटे गावं जर बघितले, इथे आपण बघू शकतो जीऊर, त्याचबरोबर डोंगरगण, अ, वर डिहरं, त्याचबरोबर राहुरी, सोनई, चांदा, रांजणगाव हा जर परिसर बघितला, तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. हा जो अंदाज आहे शुक्रवारी 29 तारखेचा आहे. हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर नाशिक परिसर बघितला, नाशिक, त्र्यंबकेश्वर, घोटी त्याचबरोबर सिन्नर, निफाड, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, नांदगाव तर या परिसरामध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर उल्हासनगर, ठाणे, मुंबई, वसई, विरार, त्याचबरोबर पनवेल, उरण, कर्जत, लोणावळा, पेण, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, महाड, महाबळेश्वर, खेड, दापोली, दाभोळ, चिपळूण, जयगड, रत्नागिरी, लाजा, राजपूर, मोर, देवगड हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे या भागामध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर कणकवली परिसर बघितला, गरगोटी, कणकवली, सावंतवाडी, त्याचबरोबर सखोली, पणजी, बेलगाव म्हणजे या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात. निपाणी, कोल्हापूर परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. थोड्याफार प्रमाणात संध्याकाळी 6च्या सुमारास. हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर सांगली, तासगाव हा जर परिसर बघितला, तर या परिसरात ढगाळ वातावरण असू शकतं. हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर पंढरपूर परिसर बघितला, पंढरपूर परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. अकलूजमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर खाली विजयपूर, जत हा परिसर बघितला, तर येथे देखील ढगाळ वातावरण असू शकतं. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. बाकी वैराग, बार्शी, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, नंदुरबार, अक्कलकोट, उमरगा, निलंगा, औसा, लातूर, वाला, त्याचबरोबर परळी हा जर परिसर बघितला, बीड, गेवराई, तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण दिसत आहे. म्हणजे दिवसभर आपण जवळ-जवळ सर्वच भाग जर बघितले, तर पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण चंद्रपूर परिसर बघितला, तर राजुरा, चंद्रपूर, तर येथे देखील कोरडं वातावरण दिसत आहे. भंडारा, गोंदिया हा जर परिसर बघितला, साकोली, तमसर, तर या भागात अ, काही प्रमाणात हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात. गोंदियामध्ये दत्ता, लालबोरा या परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी ह्या पडू शकतात. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. अमरावती, नागपूर या परिसरात थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. मात्र पुसद, नांदेड हा जर परिसर बघितला, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मालेगाव, नाशिक, पुणे, मुंबई तर या भागात पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो अंदाज आहे, हा उद्याचा अंदाज आहे. शुक्रवारी 29 मेचा. हा अंदाज तुम्हाला कसा वाटला? त्याचबरोबर आपले व्हिडिओ आपण कोणत्या भागातून पाहत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.